केजरीवालांना तुरुंगात पाठवण्यात आले। गडकरींविरोधात मानहानी प्रकरणी केजरीवालांना शिक्षा सुनावण्यात आली। या प्रकरणी पटियाला हाऊस कोर्टाने केजरीवालांना 10,000चा जात मुचलका न भरल्याने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। 23 मे पर्यंत केजरीवालांनी न्यायालयीन कोठडीत त्यांना ठेवण्यात आलेले आहे। त्यांना आता 2 दिवस तुरुंगात काढावे लागणार आहे। जो साधारण तरीका है, जो कानून की प्रक्रिया है, उसके तहत बेल बॉन्ड देने पड़ते हैं किसी भी अक्यूज को। केजरीवाल ने साफ इनकार कर दिया। मामले पे बहुत बहस हुई, ऑर्डर रिजर्व हुआ और आज 4 बजे जज साहब ने ऑर्डर किया कि केजरीवाल जी किसी भी साधारण व्यक्ति की तरीके से, जिस प्रकार से साधारण व्यक्ति क्रिमिनल प्रोसीजर कोड के तहत बेल बॉन्ड देते। याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। सामाजिक कार्यकर्ते आहेत विश्वंभर चौधरी आपल्या बरोबर आहेत। विश्वंभरजी, काय सांगाल? गडकरी मानहानी प्रकरणी केजरीवालांनी जात मुचलक्याची रक्कम भरली नाही आणि आता त्यांना 2 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेलं आहे। आपली काय प्रतिक्रिया आहे? एक कायदेशीर प्रक्रिया आहे की जेव्हा एकतर जमानत घ्यावी लागते, जामीन घ्यावा लागतो आणि तो न घेतला न्यायालयीन कोठडी देतात। मला असं वाटतं की त्यांनी जामीन एक क्षण थांबवते आहे इथे। प्रशांत भूषण यांची प्रतिक्रिया देखील येते आहे, आपण तातडीने ती ऐकूया काय बोलतायत ते। जो दूसरी बात जो उन्होंने बोली 13 लोगों के खिलाफ, उसके आधार पर नितिन गडकरी ने मानहानि का केस फारशी सविस्तर अशी प्रतिक्रिया नव्हती। मात्र विश्वंभरजी, आपण बोलत होतो ही आपली काय प्रतिक्रिया आहे? अरविंद केजरीवालांना आता 2 दिवसांसाठी तुरुंगात पाठवलं जात आहे। हो, ती कायदेशीर प्रक्रिया आहे। जेव्हा जमानत घ्यायला नकार देतो एखादा मनुष्य, तेव्हा त्यांना न्यायालयीन कोठडीत जायला लागतं। आता जर त्यांनी 10,000चा बॉन्ड लिहून दिला असता तर कदाचित त्यांना ते जायला लागलं नसतं, परंतु ते गेले। मला असं वाटतं की कुठेतरी कदाचित म्हणजे स्वतःकडे आकर्षण करून घेण्याचा पण मुद्दा असेल, पण कुठेतरी हाही मुद्दा असतो आंदोलनांमध्ये की जमानत न घेणं म्हणजे एक प्रकारे वेगळा तो सत्याग्रह असे समजण्याची पद्धत असते। थोडक्यात अरविंद केजरीवाल आपला आडमुठेपणा सोडत नाहीये असं म्हणता येईल? आता याला आडमुठेपणा असं मी तर काही म्हणणार नाही त्याचं, कारण की तो त्यांचा स्वतःचा कॉल आहे। ते स्वतः तिथे वैयक्तिक आरोपी आहेत आणि ते वैयक्तिकरित्या ते गेले। पण मी एवढं नक्की सांगणार की भ्रष्टाचाराचे सगळे पुरावे हातात घेऊन मग आरोप करायचे असतात हे मी नक्की सांगणार। अन्यथा काहीतरी नामुष्की ओढू शकते। मला असं वाटतं की त्यांनी डॉक्युमेंटेशन व्यवस्थित केलं नाही। जे काही आरोप ते करत होते त्याचे पुरावे त्यांच्याकडे कितपत आहेत याची शंका यावी अशी आता परिस्थिती आहे। धन्यवाद विश्वंभरजी, झी24 तासशी बोलल्याबद्दल। भ्रष्टाचाराचे सगळे पुरावे हातात असल्यावर आरोप केले जावेत। मनीष सिसोदिया आपसे काय बोलतात? रखा है कि हमने अगर कुछ गलत नहीं किया तो बेल बॉन्ड भरने की जरूरत क्या है? ये स्वीकार करने की जरूरत क्या है कि हमने गलत किया था, हमें माफ कर। लेकिन आप प्रूफ भी तो नहीं कर पाए कि आपने गलत नहीं किया था। नहीं, गलत नहीं किया। अब ये तो प्रूफ होगा, अभी तो उस पर डिस्कशन ही शुरू नहीं हुआ। जो आरोप हमारे ऊपर लगा हुआ उस पर तो डिस्कशन ही शुरू नहीं हुआ। हमारे हाजिर होने को कहा गया, वो नहीं हुए, इसका भी नहीं, बहुत बार का नहीं है। ये तो सिर्फ दूसरी सुनवाई थी इसमें, इस वाले मुस्लिम पे हमेशा ये हुआ है। कम से कम मैं इसीलिए बोल रहा हूँ 100 बार हियरिंग में, हमेशा अंडरटेकिंग में। पहली बार ऐसा हुआ है कि अच्छे दिन आ गए हैं। आज पहली बार ऐसा हुआ है कि आपको बेल बॉन्ड भरना पड़ेगा, नहीं तो आपने गलत किया हो या नहीं हुआ हो। तो ये चेंज अचानक जो हुआ है, आप लोग रिव्यू करेंगे कि आप लोगों को जो सिक्योरिटी डिपॉजिट करने को कहा गया, बेल बॉन्ड किया गया है, 10,000 रुपए ही है, दे दें और अपनी नेता को छुड़ाने की बात प्रिंसिपल की, बात 10,000 की नहीं है। बात इस बात की है कि 10,000 रुपए देने का मतलब है कहीं अरविंद केजरीवाल ने गलत किया हुआ है। जब अरविंद केजरीवाल ने कुछ गलत नहीं किया है, बेल बॉन्ड बनने की, और ये पहली रिव्यू करने का कम से कम 100 मामलों में, 100 हियरिंग्स में ऐसा हुआ है कि जहां बार बार ये हुआ है कि आप अंडरटेकिंग दे दीजिए, अंडरटेकिंग के आधार पर आप जा सकते हैं, दोबारा आ जाइएगा। सर, बेल बॉन्ड आप भरने को कभी भी सोच रहे हैं या नहीं सोच रहे हैं, या जेल जाएंगे आप? जेल जाएंगे उसमें। मनीष एक बात, नितिन गडकरी जी को अगर चोर कहना इस देश में जेल जाने के लिए शुरुआत है तो फिर वो देख लेंगे, अच्छे दिन आने देंगे। नाहीये, जात मुचलका भरणं म्हणजे आम्ही काहीतरी चुकीचं केलेलं आहे असं मान्य करणं होतं आणि म्हणून आम्ही हा जात मुचलका भरलेला नाही असं म्हणता आहेत आपचे सदस्य मनीष सिसोदिया। केजरीवालांनी गडकरी मानहानी प्रकरणी जात मुचलका भरायला नकार दिला आणि त्यामुळे त्यांना आता 2 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीसाठी पाठवण्यात आलेले आहे। 2 दिवस ते आता जेलमध्ये असतील।
आम्ही कोणतंही काम चुकीचं केलेलं नाहीये, पुरावे आहेत आमच्याकडे, त्याच्यावर आता अजूनही चर्चा होणं बाकी आहे, त्यामुळे एवढ्यात काही बोलणं योग्य ठरणार नाही असंही मनीष सिसोदिया यांनी आता पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे. 10,000चा प्रश्न नाहीये, प्रश्न तत्वांचा आहे असं मनीष सिसोदिया यांनी सांगितले आणि या तत्वांच्या आधारावर आमची ही लढाई अशीच सुरू राहणार आहे. आम्ही 10,000चा जात मुचलका भरण्यास नकार दिलाय कारण आम्ही काही चुकीचं केलंय असं आम्हाला वाटत नाही. आपचे आणखी एक सदस्य आशुतोष काय बोलतायत ऐकूया. का गुनाह क्या है? अरविंद केजरीवाल का गुनाह यही है कि उन्होंने नितिन गडकरी के खिलाफ भ्रष्टाचार के गंभीर आरोप लगाए। क्या इस देश के अंदर भ्रष्टाचार का गंभीर आरोप लगाना गुनाह है, अपराध है? मैं सवाल आप लोगों को जानना चाहता हूँ। जमानत क्यों नहीं ली? भाई हमने जमानत नहीं ली, हमने जमानत नहीं ली। इसका क्या क्या ये जमानत न लेना क्या गुनाह है, अपराध है? भाई कानून साफ कहता है कि आप बेल बॉन्ड फर्निश करिए, अगर नहीं बेल बॉन्ड फर्निश करना चाहते तो आप जेल जाने के लिए तैयार रहिए। हम जेल जाना चाहते हैं। आगे हमारी लीगल टीम देखेगी पूरे मामले को। लीगल टीम पुढची भूमिका आता लीगल टीम ठरवेल. आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही असंच म्हणत आहेत आपचे आणखी एक सदस्य आशुतोष. अरविंद केजरीवाल यांचा एकच गुन्हा आहे, त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवलेला आहे आणि म्हणून त्यांना असा त्यांच्यावर ही जेल त्यांना हे जेलमध्ये पाठवलं जात आहे. जात मुचलका भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असंही आशुतोष यांनी आत्ताच म्हटलेलं आहे. अरविंद केजरीवालांनी 10,000चा जात मुचलका भरण्यास नकार दिल्यानंतर त्यांना 2 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात येत आहे. ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी हा नकार नेमका का दिला, दरम्यान यावर स्पष्टीकरण देताना आपकडून आपने म्हटलेलं आहे की त्यांनी आपण कोणतंही चुकीचं काम केलेलं नाहीये. जात मुचलका भरणं म्हणजे आम्ही चूक केली आहे हे मान्य करणं होतं आणि म्हणून आम्ही हा जात मुचलका भरलेला नाही आणि भ्रष्टाचाराविरोधात जेलमध्ये जाण्यासही आम्ही तयार आहोत. या पुढची भूमिका आमची लीगल टीम ठरवेल असं आपकडून सांगितलं जात आहे. गडकरी मानहानी प्रकरणी केजरीवाल यांच्यावर ही सुनावणी करताना त्यांना 2 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. 23 तारखेपर्यंत केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी असणार आहे. गडकरींविरोधात मानहानी प्रकरणी केजरीवालांना यासाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. या प्रकरणी पटियाला हाऊस कोर्टानं केजरीवालांना 10,000चा जात मुचलका भरायला सांगितलं, मात्र त्यांनी तो न भरल्यानं त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. आता 23 मे पर्यंत केजरीवाल न्यायालयीन कोठडीत असते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.